काय कोणत्या बाजारात बघायला गेलो तुम्ही? आलाय का इथे मित्रांनो? वा घोटचा सर्जा आज कडव मैदानात. तर बघा महबूब आला आज कडव अड्ड्यामध्ये आणि दादा आहेत. दादा काय मग आज महबूबचं नियोजन? तर बघा आदाईचा पिस्तूल मित्रांनो. बघा सुदाम दादा पवाली यांची धावण बघा मित्रांनो. त्यांचा गोठा आहे आणि किती नंदी आहेत बघा मित्रांनो धावणीला नक्कीच. तर काय मित्र याचं नाव काय? प्रथमेश शेठ तलपे, भावी सरपंच असल ग्रामपंचायतचे. त्यांचा कॉकटेल 1001. बघा मित्रांनो काय आज मग नियोजन कॉकटेलचा? नियोजन केलंय. नियोजन सगळं निशांच्या हातात होता. निशांनी नियोजन केलंय. तर बघू गाड्या 2 गाड्या बघितल्यात. बाबा आदाईचा पिस्तूल बघा मित्रांनो आज कडव मैदानात. जय महाराष्ट्र पब्लिक, आपल्या मनोज डारे ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आलो आहे कडावला. अड्डा आहे मोठा. तर कडाव या ठिकाणी मोठा बिंजोरचा अड्डा आहे सुदामदादा पवाली यांच्या आयोजनात. तर खूप बैलं येतील अड्ड्यामध्ये, खूप मोठमोठे नंदी येतील आणि नक्कीच सर्व दाखवण्याचा प्रयत्न मी करीन. त्यासाठी ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तोपर्यंत आपण बघू कोणते बैलं आलेत अड्ड्यामध्ये. नक्कीच गेल्या वर्षी या ठिकाणी मोठ्या बिंजोर झाल्या होत्या. निंबाळकर सर वगैरे या ठिकाणी सर्जा वगैरे त्याच्या वरदान मथुरच्या मोठमोठ्या शर्ती झाल्या होत्या. तर आज पण तशाच होण्याची शक्यता आहे कारण रायगड ठाण्यामध्ये एकच मैदान आहे. तर बघत राहा ब्लॉग तुम्ही नक्की शेवटपर्यंत. कोणते नंदी आलेत दाखवतो आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. दिनू शेट्टीच्या दुश्मनची एंट्री झालेली आहे मैदानामध्ये आज. बघा संदेश मार्केचा रायफळ आला आज कडावला. आणि इकडे एक्सेल याचं नाव काय आहे? सुंदर. यांचा पायरा आहे का? बघा मित्रांनो येवन जोडी पायरा आहे आज रायफल आणि सुंदरचा घरचाच आज. बघा मस्त रंगून आणलाय. 71. प्रथमेश शेठ तलपे, भावी सरपंच असल ग्रामपंचायतचे. त्यांचा कॉकटेल 1001. बघा मित्रांनो काय आज मग नियोजन कॉकटेलचा? नियोजन केलंय. नियोजन सगळं निशांच्या हातात होता. निशांनी नियोजन केलंय. तर बघू गाड्या 2 गाड्या बघितल्यात. बॅनरवरती नाही जमली. बॅनरला नाव होता आपला पण बॅनरवरती जमली. मग अड्ड्यामध्ये बघू गाडी. पायरा कोण आहे? हा? पायरा कोण आहे? सुंदर केला. घरचीच गाडी बनणार आहे. घरचीच गाडी आहे. नाही हो, आधी ड्रायव्हर बसणार आहे गाडीवर. मग अपेक्षा काय असेल आपल्या कॉकटेल करून? कॉकटेल करणं अपेक्षा एवढीच आहे. कॉकटेलने एक चांगली गाडी ठोकावी आज. किती शर्ती झाल्या तरी पण कॉकटेलच्या या सीझनला? यात नाही आता वासरू घातलं. नवीन वासरू आहे हो. त्याच्या गेल्या सीझनला शर्ती झाल्यात. याच्या 2 शर्ती झाल्यात या सीझनला काय? बघा मित्रांनो नक्कीच शर्यत झाली किंवा आपण मुलाखत नक्कीच. कॉमेंटेटर पण आहेत आपले बैलगाडा शर्यतीचे प्रथमेश तलपे आणि ड्रायव्हर पण बसतात ते कधी. आपण नक्कीच त्यांची मुलाखत घेऊ. आज माझा विचार आहे गाडी मी टाकली. गाडी मी चालणार आहे. तर बघू नक्कीच कसं हाकल तर आपण व्हिडिओ करू. नक्कीच शुभेच्छा असतील. आमची सगळी बारीक प्रेम बिम सगळी मानगाववाल्यांची पण साथ आहे. चिंचवलीवाल्यांची पण साथ आहे आपल्याला. नक्कीच लय मोठी साथ आहे. पण आता पोराच्या गाडी बघायला गेले ते नक्कीच मित्र परिवार नक्कीच तुमच्या मागे आहे. तर शुभेच्छा असतील आपल्या कॉकटेलला यापुढे. तुमच्या चॅनलला आम्ही लाईक आणि सबस्क्राईब करतो. नक्कीच. व्हिडिओ आम्हाला आवडतो. धन्यवाद. भेटू आपण असंच अड्ड्यात. नक्कीच गाडी कसा अड्डा आहे मस्त कडावचा. पद्धतशीर पब्लिक बघा, फुल पब्लिक. इकडे बघा मस्त अड्डा इथं सूत आणि मस्त गाडीला मस्त आरामात बसले मामा पब्लिक बघा. पब्लिक डिमांड कडाव. दुश्मनला पायरा आहे गुडवनचा. दुश्मन मित्रांनो बघा सुदाम दादा पवाली यांची धावण बघा मित्रांनो. त्यांचा गोठा आहे आणि किती नंदी आहेत बघा मित्रांनो धावणीला नक्कीच. तर काय मित्र याचं नाव काय? तुफान याचं. आणि तो पलीकडचा भगत, त्याच्या बाजूचा भद्रा बघा मित्रांनो धावण. आणि इकडं त्यांचं आज यांचं नियोजन कसं असणार आहे? आज जमले रायगडची शर्यत बिंजोडले होते तर झाले. आज DSP वाल्यांची शर्यत आहे का? नक्कीच मित्रांनो शर्ती मैत्रीपूर्णच असतात आपल्या सुदाम दादांच्या. तर काय सांगशील आज घरचा अड्डा आहे, नियोजन घरचंच असणार. तर काय सांगतो आजच्या अड्ड्याबद्दल? तर आजचा अड्डा दादांच्या खूप मानत होता की हा अड्डा घ्यायचा. तर हा मोठा अड्डा जसा असतो तसा नाही आहे, बट हा पब्लिक डिमांड अड्डा आहे. नक्कीच पब्लिक डिमांड अड्डा आणि बरेच नंदी आले टॉपच्या अड्ड्यात. तर नियोजन तुम्ही नक्कीच गावातले आहेत म्हटलं तर तुमच्या हाताखाली असेल सगळं नियोजन वगैरे. तर कसं आहे अड्ड्याचं नियोजन? दादाच सर्व नियोजन दादाच करतो. कारण की दादाच सर्व नियोजन करतात. आम्हाला जसं सांगतात दादा तसं आम्ही करतो. तर एक म्हणजे नक्की एक आपली रोलिंग लागावा अड्ड्याची, त्यासाठी आजचा अड्डा आहे. आणि 19 फेब्रुवारीला नक्कीच आपला मोठा अड्डा असणार आहे दादांनी सांगल्याप्रमाणे. तर काय सांगाल त्या अड्ड्याबद्दल?
तो अड्डा पब्लिक डिमांड असतो, तो मोठा अड्डा आहे आणि तो दादांनी जसं सांगितलं त्याच्यात मोठे पारितोषिक असतात जसं मागच्या वेळेस होतं तसं. तर नक्कीच आज मग सगळे गाड्या किती जमल्यात, किती आपले बरेच नंदी आहेत, 10 नंदी आहेत आपल्याकडे. आत्ता तर एकच गाडी जमली आपली रायगडची, त्याला बैल कोणता येतो आपल्याला सरतीला सुटला. तर मी एवढे बैलांचं नियोजन करणं म्हणजे साधा काम नाही. तर कसं काय म्हणजे नक्की किती ग्रुप टीमवर किती आहे तुमचा? आमचा एक मोठा ग्रुपच आहे, डायरेक्ट रायगड बचत ग्रुप. आपली सगळी पोरं नियोजन करतात. तर मग नक्की एवढ्या बैलांचं कसं काय नक्की हँडल कसं करता तुम्ही? जसं आता दादा आम्हाला सांगतात की आज ही गाडी पळवायची, तर ती आम्ही गाडी नेतो अड्ड्यात आणि ती गाडी पळवतो. तर हाच गोटा आहे का आपला? हो, हा गोठा आहे आणि एक आपला रिसॉर्ट आहे तिथे पण बैल लावतो. तर नक्कीच शुभेच्छा असतील आज यांना शर्तीसाठी. धन्यवाद. का इकडे दुश्मनचा आणि गुळवंचा पाखऱ्या मस्त आमचा गुलाल झालाय पद्धतशीर. आता डीजेची गाडी आहे इकडे बघा, आमचे मामा आहेत. काय मामा कसं नियोजन केलं आज, काय म्हणाल दुश्मन बद्दल? नियोजन झाला. वा पद्धतशीर मस्त गुलालात रंगले. तिकडे मंगेश डायरे आहेत. आता डीजेची गाडी आहे. चला आपण जाऊ तिकडे शर्तीकडे. अड्ड्यामध्ये आपले सबस्क्रायबर काय कोणाला बघायला आले तुम्ही? महबूबला आणि याला बघून सोन्याला. महबूब आणि सोन्या. कोणती कोणती बैल बैल अड्ड्यात अड्ड्यात आता गोटच्या साईडला बघितलं चालू आहे बघा. बघायला चालू आहे? कुठं बांधलाय गोटचा? तिकडे म्हणजे टाकीकडे. हां चला. महबूब 3006 आज काळा अड्ड्यामध्ये मस्त नेट खाली बांधलंय पद्धतशीर. तो हे बघा शिवा 22-23 कुठे रे? शिवा आणलाय अड्ड्यात मग कुठे? पुण्याला आहे घाटावर. तर बघा महबूब आला आज काढावा अड्ड्यामध्ये आणि दादा आहेत. दादा काय मग आज महबूबचं नियोजन? थोडं सस्पेन्स आहे पहिला पहिला सस्पेन्स. मला कळलंच. तर नक्कीच लपून पायरा आहे म्हणतात. लपून नाहीये म्हणजे थोडंसं येच आहे. थोडं अजून बिंजोरला नाव वगैरे काय ठेवलंय का? काना गेला स्टेजवरती म्हणजे नाव ठेवायला का जर असं गेलंय. काहीतरी होईल म्हणजे नक्कीच महबूबची आज मोठी शर्यत होणार आहे आज काढावा अड्ड्यामध्ये. म्हणजे कसं इकडे येण्याचं नियोजन कसं झालं तुमचं? आता कडवाचं मैदान म्हणजे आपलं रायगडमधलंच मैदान आहे आणि कडवाचं मैदान म्हणजे आपण प्रेक्षणीय बघण्यासाठी एकदम चांगलं मैदान आहे. तर नक्कीच त्यानंतर आम्ही आलो तिथे. प्रेक्षणीय लढती होतात या ठिकाणी. तर मग काय मेहरबान आज अड्ड्यामध्ये आले का? मेहरबानी दात पाडलाय म्हणून मेहरबान सध्या येणार नाही. सध्या येणार नाही म्हणजे किती दाती झाला आपला मेहरबान? दुसरं झालं. दुसरा झाला आता. तर आदतमध्ये बऱ्याच टॉपच्या गाड्या ठोकल्या तरी मेहरबाननी. तर नक्कीच आपल्या महबूबने आपल्या इकडे बिंजोरला जसं नाव केलं आहे तसं नक्कीच मेहरबानकडून पण मेहरबान नाव करतोय सध्या. अपेक्षा तर ठेवलीच नाही त्यांनी, तरी पण अजून अपेक्षा पूर्ण नक्कीच करेल तुमची. प्रेक्षकांच्या मनात राज्य करणार आहे तो. जसं महबूबने कसं तो पण करणार. तर नक्कीच मग काय महबूब आणि मथुर कधी दिसेल मैदानात? दिसणार, लवकर दिसणार. लवकरच दिसणार. लवकर दिसणार. मग काय मेहरबान बरोबर मथुर वगैरे पळवण्याची कधी म्हणजे वेळ आली नाही? एक दोघांचे एकच खांदा आहेत ना. दोघांचे एकच गाणं. एकच खांदा. पण कधी नियोजन होईल का? करूया आपण शक्यतो. अजून काही नक्की नाही, आम्ही काही ठरवलं नाही आहे. सध्या महबूब आणि मथुरच पळतो. हां तर मग आता लवकरच दिसणार का आपल्याला महबूब? दिसेल, लवकर दिसेल. तर नक्कीच आज महबूबला आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. धन्यवाद. चला भेटू आपण, बघू आज महबूबची शर्यत नक्कीच. तर बघा मित्रांनो, गावठी किंग शिरगावचा देवा, महाराष्ट्राची मैदानी बुलंद तोप शिरगावचा देवा बघा, बिंजोरचा बादशाह आज काढाव मैदानामध्ये. मित्रांनो आता हे काढाव मैदानात बघितलंच असेल तुम्ही, इथपर्यंत व्हिडिओ बघते म्हणजे नक्कीच व्हिडिओ आवडली असेल. तर आता चाललो आहे आम्ही घोटचा सारजा आला मैदानात आणि तो इकडे बांधला आहे, तर त्याच्याच इकडे चाललो आहे. तर बघू आपण कसं काय गाज घोटच्या सारख्याचं नियोजन नक्कीच तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करेल मी. त्यासाठी ब्लॉग नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर चला आपण आता जाऊ, तिकडेच चाललो मी. मित्रांनो आपले सबस्क्रायबर मित्र या ठिकाणी भेटलेत. तर काय कोणत्या बाजारात बघायला गेले तुम्ही? आलाय का? कुठले आहेत तुम्ही? टाकवायचं काय नाव सांगा तुमचं? शालेविलेत जाता का नाही तुम्ही? मग तुम्हाला कोणता बैल आवडतो? गोटचा वरचा बक्कासूर का? दोन्ही पण. मग आज गोटचा जला बघायला आलतो का तुम्ही? कोणती कोणती बैल बघितली अड्ड्यात? सोन्या बघितला, हां नांद्या बघितला. नांद्या. चला आपण भेटू आज अड्ड्यात बघा. मित्रांनो हा घोटचा सारजा आज कडव मैदानात. तर बघा कसं मस्त लांब इकडे सावलीत बांधलंय. तर बघा आदाईचा पिस्तूल बाबा, आदाईचा पिस्तूल बघा मित्रांनो आज कडव मैदानात. दत्ता डायरे यांचा सावकार मैदानामध्ये, मिलिंद डायरे आपल्यासमोर. तर काय आज शर्यत जमली नाही, जरा नाराज दिसता. आता भरपूर फिरलो आम्ही, पण पाहिजे तसं म्हणाय काही पण जोड पुढे लागलंच नाही, त्याच्यामुळे आता बघू. तर बरोबर आहे, पहिल्यांदाच आणलेला बघा अड्ड्यात आज शिर्तीला.
आणि शर्यत जमली नाही जरा मन नाराज आहे, पण पुढच्या अड्ड्यात बघू आपण बरोबर पद्धतशीर परफेक्ट कार्यक्रम करू आपण शर्यत. सावकार बघा नवीन खरेदी आहे.